कारण स्वप्न जितकी मोठी, भीती त्याहूनही मोठी असते. ही त्या मुलाची गोष्ट आहे ज्याला एका काळी वाटायचं की त्याच्याकडून काहीच होणार नाही. तो जाड होता, अंडर कॉन्फिडंट होता आणि आरशात स्वतःकडे बघताना त्याला स्वतःचाच राग यायचा. पण खरं सांगायचं तर त्याची सर्वात मोठी समस्या त्याचं वजन नव्हतं, तर त्याच्या मनातील तो एक आवाज होता जो दरवेळी म्हणायचा, तुझ्याकडून नाही होणार, जिम नाही होणार, लोकांसमोर बोलणं नाही होणार, स्वतःवर विश्वास ठेवणं नाही होणार. एक दिवस त्याने त्या आवाजालाच विचारलं, तू आहेस तरी कोण? तो आवाज बोलू लागला, मी तुझ्या मनातील भीती आहे, जिला घाबरून तू दरवेळी स्वतःचा विश्वास गमावतोयस. पण मी तुझा शत्रू नाही, मी फक्त एक चेकपॉईंट आहे. तू ज्या दिवशी वजन कमी करण्यासाठी जिममध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवलंस, मी तिथे होतो. ज्या दिवशी तू लोकांसमोर बोलायला उभा राहिलास आणि कॉन्टेंट बनवलं, मी तिथे देखील होतो. आणि ज्या दिवशी तू तुझ्या स्वप्नांच्या दिशेने चालायला सुरुवात करशील, मी तिथेही असेल. कारण स्वप्न जितकी मोठी, भीती त्याहून मोठीच असते. मी दरवेळी येणार. प्रश्न हा नाही आहे की मी येणार की नाही, प्रश्न हा आहे की तू मला पार करणार का?